नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सपनाज होमस्कूलिंग या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी ची गणित मराठी माध्यमची ही पायाभूत चाचणीचा सराव पेपर पाहत आहोत। तर अशा प्रकारे हा सराव पेपर दिसतोय। इथे तुमचं नाव, शाळेचं नाव, हजेरी क्रमांक, केंद्र वगैरे लिहायचे आहे। तर सर आता आपण पेपर पाहूया। ही लेखी चाचणी आहे, तर ते या लेखी चाचणीमध्ये बघा, पहिला प्रश्न आहे सोडवा। 11,07,23,005 ही संख्या अंकात लिहा। तर ही अशा प्रकारे आपल्याला अंकात लिहायची आहे। दुसरा आहे 2,32,04,001 ही संख्या अक्षरात लिहा। तर ती आपण लिहिलेली आहे। क 57,09,668 या संख्येचे विस्तारित रूप आपण लिहिलेलं आहे। त्याचा सरळ रूप द्या 4/5 वजा 2/3 अधिक 2/15 अशा प्रकारे याला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे। तर याचं उत्तर आले शेवटी 4/15। त्यानंतर ही आहे गोकुळचंद यांचे वार्षिक उत्पन्न रुपये 19,20,722 असून त्यांनी केलेली वार्षिक बचत ही 3,24,538 असेल, तर त्यांचा वार्षिक खर्च किती? तर वार्षिक खर्च म्हणजे काय? तर उत्पन्न वजा बचत। तर त्याचं उत्तर आहे 15,96,184 रुपये। तर गोकुळचंद यांचा वार्षिक खर्च हा इतका आहे। पुढे आहे फ एका शेअरचा बाजारभाव रुपये 7,812 आहे, तर अतुलला असे 309 शेअर्स विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? तर आपल्याला यांचा गुणाकार करायला लागेल 7,812 गुणिले 309। तर त्याचं उत्तर आलं आहे अतुलला 24,13,908 रुपये द्यावे लागतील। पुढे आहे 69,075 किलो वजनाच्या लोखंडापासून प्रत्येकी 15 किलो वजन असलेल्या किती लोखंडाच्या सळ्या तयार होतील? इथे आपल्याला भागाकार करावा लागेल। तर आपण 69,000ला 15 ने भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर असं मिळतं की 69,075 किलो लोखंडाच्या प्रत्येकी 15 किलोच्या 4,605 सळ्या तयार होतील। पुढे आहे मूळ अवयव पद्धतीने 40 व 56 यांचा मसावी काढा। तर आपण मूळ अवयव पद्धतीने अवयव पद्धतीने संख्यांचा मसावी अशा प्रकारे काढला आहे। यातला सामायिक अवयव 2 गुणिले 2 आहे, मसावी त्याचा 4 आलेला आहे। आता हे सगळे प्रश्न मी सोडून दाखवले आहेत। तर तुम्हाला सोडवण्यासाठी काही प्रश्न दिले आहेत ते पहा। 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यासाठी खारी व गोड बिस्किटांचे एकूण 60 पुडे आणले। त्यापैकी 2/5 पुडे खारी बिस्किटाचे होते, तर गोड बिस्किटांच्या पुड्यांची संख्या काढा। तर उत्तर काढायचे तुम्हाला। दुसरा आहे सोडवा 9/60 भागिले 3/4। त्याचं उत्तर आहे 9/60 भागिले 3/4 बरोबर 320 भागिले 3/4। उत्तर 320 भागिले 3/4 बरोबर 1/5 अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे। पुढे आहे क 16% व्यवहार अपूर्णांकात रूपांतर करा आणि ड आहे 52% दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। हे तुम्हाला सोडवायचा आहे प्रश्न। पुढे आहे प्रश्न 3 सोडवा। रेवा आणि वरुण यांनी 3:5 प्रमाणात भांडवल गुंतवून सुरू केलेल्या व्यवसायात त्यांना एकूण रुपये 8,000 नफा झाला, तर रेवाला नफ्यापोटी किती रक्कम मिळाली? ब 5, 8, x आणि 16 या संख्या प्रमाणात असल्यास x बरोबर किती? त्याचं उत्तर आहे 13। क रमेशने सरळ व्याजाने 1,05,000 जसाजसे 7.25 या दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेवल्यास त्याला मुदती अखेर एकूण किती रक्कम मिळेल? त्यानंतर पुढे आहे प्रश्न 4 सोडवा। विस्तार सूत्र वापरून खालील गुणाकार करा। ब पुढील वैजिक राशींची बेरीज करा। त्यानंतर क दुसऱ्या राशीतून पहिली राशी वजा करा। ड विस्तार सूत्राचा वापर करून 79चा वर्ग करा। पुढे आहे ई योग्य जोड्या जुळवा। अ गट ब गट। 5वा प्रश्न सोडवा। खंडूकडे काही मेंढ्या होत्या, त्यापैकी 15 मेंढ्या त्याने विकल्या तेव्हा त्याच्याकडे एकूण मेंढ्यांच्या 304 मेंढ्या शिल्लक राहिल्या, तर त्याच्याकडे किती मेंढ्या होत्या? त्यानंतर दुसरा आहे प्रश्न सोनालीचे वय मोनालीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे। जर दोघींच्या वयांची बेरीज 40 वर्ष असेल तर सोनालीचे वय किती? क सलीमकडे 2 रुपयाची नाणी 5 रुपयाच्या नाण्यापेक्षा 7 ने कमी आहेत, त्याच्याकडे एकूण 140 रुपये असेल तर त्यात 2 रुपयाची नाणी किती आहेत?
प्रश्न 5 सोडवा. 67° माप असलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? तर याचं उत्तर येणार आहे 113°. कारण पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180° असते, म्हणून 67 माप असलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप 113° असेल. पुढे आहे आकृतीचे निरीक्षण करून खालील योग्य पर्याय चौकटीत लिहा. कोटिकोन, संलग्न कोन, रेषाजोडीतील कोन आणि विरुद्ध कोन यातले योग्य पर्याय चौकटीत लिहायचा आहे. क. त्रिकोण ABC मध्ये दिलेल्या माहितीवरून x ची किंमत किती? पुढे आहे ड. खालील विधानांपैकी योग्य विधानाचा पर्याय लिहा. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्याच्या कंसाचे माप असते. विशाल कंसाचे माप 180° पेक्षा कमी असते. पूर्ण वर्तुळाचे माप 180° असते. वर्तुळाच्या प्रत्येक जीवेमुळे 2 अर्धवर्तुळ कंस तयार होतात. पुढे आहे ई. आकृतीत रेषा L व रेषा M परस्पर एकाच बिंदूत छेदतात, तर A बरोबर 81°, तर D ची किंमत काढा. पुढे आहे सोडवा. P केंद्र असलेल्या वर्तुळात M कंस AXB बरोबर 118°, तर M कंस AYB बरोबर किती? पुढे आहे ब. खालील पर्यायात काही कोनांची व भुजांची मापे दिली आहे, त्यावरून कोणत्या पर्यायात त्रिकोण काढता येणार नाही? पुढे कोनाची काही मापे दिली आहे, त्यावरून एकाच त्रिकोणाच्या कोनाची मापे होतील असं कोणतेही त्रिकोण गट तयार करा. ड. त्रिकोण ATM मध्ये AT बरोबर 5 सेमी, लाईन TM बरोबर 12 सेमी, लाईन AM बरोबर 13 सेमी यावरून त्रिकोण ATM ची रचना करा. प्रश्न 8 सोडवा. 3.5 मीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचा परिघ किती? ब. एका वर्तुळाचा परिघ 616 सेमी आहे, तर त्याचा व्यास किती? पुढे आहे एका चौरसाची बाजू 5 पटीने वाढवल्यास त्याचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल? 9 सोडवा. 3 मीटर बाजू असणाऱ्या घनाचे एकूण पृष्ठफळ काढा. आणि ब आहे इष्टिका शिदीचे एकूण पृष्ठफळ काढा. प्रश्न 10 सोडवा. इयत्ता 8वी मधील विद्यार्थ्यांनी वर्षभर साठवलेले खाऊचे पैसे एका सेवेभावी संस्थेला मदत म्हणून दिले. ही माहिती पुढील सारणीत दिली असून त्यावरून मदत केलेल्या रकमेची सरासरी काढा. अशा प्रकारे आपला पेपर इथे संपला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.